ओम नमो आदेश. मागील व्हिडिओमध्ये आपण अध्याय क्रमांक 14 श्रवण केले. त्यामध्ये आपण जालंधरांना खड्ड्यात पुरले हे पाहिले. आता अध्याय क्रमांक 15 श्रवण करू. त्यामध्ये आपण गोरक्ष जालंधर भेट आणि कानिप व मारुती यांचे भांडण पाहू. ओम नमो आदेश. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रम क्षेत्री गोरक्ष व कानिप हे दोघे दोन भिन्न स्थानी तपश्चर्या करत होते, पण त्या दोघांनाही एकमेकांची माहिती नव्हती. साधना पूर्ण झाल्यावर दोघेही आपापल्या गुरूंच्या शोधात निघाले. कानिप जालंधरांचा शोध घेत उत्तरेकडे निघाले, तर गोरक्ष मच्छिंद्रांचा शोध घेत दक्षिणेकडे गेले. फिरत फिरत ते हेला पटणास गेले. तेथे नगरवेशीवर द्वारपालांकडे मच्छिंद्रनाथांविषयी चौकशी केली. तेव्हा त्यांनी 10 वर्षापूर्वी जालंधरनाथ नावाचे एक साधू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले आणि त्यांच्या संदर्भातील अधांतरी तरंगणाऱ्या वाऱ्याची नवलकथाही ऐकवली. तेव्हा आपले गुरु मच्छिंद्रनाथच नाव बदलून येथे राहिले असावेत असा विचार करून ते नगरात प्रवेशले. तेथे भिक्षा मागत असताना ते गोपीचंदाने जालंधरांना ज्या ठिकाणी पुरले होते तेथे आले आणि एका घरासमोर उभे राहून अलक निरंजन अशी हाक दिली. तो सवाल ऐकताच जालंधरांनी भूगर्भातून आदेश शब्द उच्चारला. तेव्हा गोरक्ष म्हणाले, मला आदेश करणारे जती महाराज, आपण कोठे आहात? आपले नाव काय? तेव्हा जालंधरांनी त्यांना स्वतःचे नाव व सध्या ते जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले. मग त्यांनी गोरक्षांची विचारपूस केली. त्यांनी स्वतःचे नाव, गुरूंचे नाव सांगितले आणि म्हणाले, महाराज, आपली अशी स्थिती कशी झाली? तेव्हा जालंधरांनी त्यांना सर्व इतिवृत्त सांगितले. ते ऐकून संतापलेले गोरक्ष गोपीचंदाला धडा शिकवण्याची वार्ता करू लागले. तेव्हा जालंधरांनी त्यांना शांत केले आणि सध्या याविषयी कोठेही वाच्यता न करता पुढे जावे, पण कानिप नावाचे माझे शिष्य भेटल्यास त्यांना हे सगळे सांगावे अशी सूचना केली. ती मान्य करून गोरक्षांनी ते नगर सोडले आणि यात्रा करत जगन्नाथपुरीस गेले. त्यानंतर आता आपण कानिप व मारुती यांचे भांडण पाहू. इकडे कानिपही लोकांना सन्मार्गाचा उपदेश करत जालंधरांना शोधत हिंडत होते. आपल्या 700 शिष्यांना बरोबर घेऊन ते नित्य प्रवास करत असत. अशा प्रकारे फिरत फिरत ते पूर्वेकडील श्रीराज्यापाशी आले. त्या राज्यात गेलेला कोणीही पुरुष वाचत नाही अशी वंदता पसरली असल्यामुळे प्रत्यक्ष आपले गुरुच तेथे जाऊ इच्छित आहेत हे समजताच त्यांच्या शिष्यांचे धाबे दणाणले. त्यांना पुढे जाण्याचा धीर होईना. ते जागोजागी बसून आपापसात उलटसुलट चर्चा करू लागले. ती वार्ता कानिपांना समजताच त्यांनी त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लीला दाखवण्याचे ठरवले. श्रीराज्याचा मार्ग सोडून त्यांनी बाकीच्या सर्व दिशा स्पर्शास्त्राने मारून टाकल्या आणि आपल्या शिष्यांना म्हणाले, मी श्रीराज्यात जाणार आहे आणि तेही गुरुवर श्रद्धा ठेवून न भिता जाणार आहे. आता ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे. ते ऐकून त्यांचे 7 शिष्य वगळता बाकीचे सर्व शिष्य मागे फिरले आणि काही अंतर जाताच स्पर्शास्त्राच्या प्रभावाने जमिनीला खेळले
ते आपले चिकटलेले पाय हाताने हलवण्याचा प्रयत्न करू लागले, तर त्यांचे हातही जमिनीला चिकटले आणि ते ओलवेच राहिले. तेव्हा नाथांनी विभक्तास्त्राने भारलेली विभूती आपल्या 7 शिष्यांच्या कपाळास लावली आणि त्यांना जमिनीस चिकटलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवून येण्यास सांगितले. त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शर्मिंदे झाले, पण त्या 7ही जणांनी मोठाले दगड आणून त्या प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले, तर तेही त्यांच्या पाठीला चिकटले. ते ओझे असह्य होऊन ते तळमळू लागले. तेव्हा त्या 7ही शिष्यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्या समयी ते सर्वजण नाथांची क्षमा मागून सोडवण्याची विनंती करू लागले. हे वृत्त त्या शिष्यांनी कानिफांना सांगताच त्यांनी विभक्तास्त्राच्या साह्याने त्यांची मुक्तता केली. तेव्हा त्या सर्वांच्या मनात आपल्या गुरूंविषयी पूज्यभाव निर्माण झाला आणि ते श्रीराज्याकडे निघाले. सायंकाळच्या सुमारास कानिफनाथ सरहद्दीवर आले आणि त्यांनी विश्रांतीसाठी तेथेच डेरा टाकला. त्या रात्री मारुती भुपकार करण्यासाठी श्रीराज्यात जात असताना तेही स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडले, पण त्यांनी अस्त्राला जुमानले नाही. तेवढ्यात त्यांना नाथपंथीयांचा जथा दिसला. हे काम त्यांच्यापैकीच कोणाचे तरी असावे हे त्यांनी ओळखले आणि हे लोक जर आत गेले तर मी गुंतवून ठेवलेल्या मच्छिंद्रनाथांना बोध करून परत नेतील. त्यामुळे मैनाकिनी दुःखी होईल. तेव्हा या मंडळींना येथूनच घाबरवून हकलले पाहिजे, असा विचार करून त्यांनी विशाल रूप धरून गगनभेदी गर्जना केली. ती ऐकून कानिफांचे शिष्य स्वरक्षणासाठी त्यांच्यापाशी धावले. त्या सर्वांना धीर देऊन ते नाथजी स्वतः मारुतींचा प्रतिकार करण्यास सरसावले. मग त्या 2 महावीरांमध्ये एकच धूमचक्री उडाली. दगडशिळा भिरकावणाऱ्या मारुतींनी नाथाच्या वज्रास्त्राचे चूर्ण केले. तेव्हा चिडलेल्या नाथजींनी कालिका, अग्नी, इंद्र आणि वायू अशा 4 अस्त्रांचा एकदम मारा करून त्यांना जर्जर केले. त्यावेळी वायुदेवांनी आणि समुद्राने मारुतीची समजूत काढून त्यांचे व नाथांचे सख्य करून दिले. तेव्हा कानिफांनी मच्छिंद्रनाथांना कोणताही उपदेश करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू नये, या अटीवरच त्यांनी कानिफनाथांना श्रीराज्यात जाण्याची अनुमती दिली. ती मान्य करून त्यांनी तेथे प्रवेश केला. हे वृत्त मच्छिंद्रनाथांना कळताच त्यांच्या मनात ते गोरक्ष असल्यास आपल्याला येथील सर्व सुखांचा त्याग करून त्यांच्या बरोबरच जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली. पण तसे न दर्शवता ते कानिफ भेटीस निघाले आणि ते गोरक्ष नाहीत हे पाहून सुटकेचा निश्वास टाकला. त्यांनी कानिफांची आस्थेने चौकशी केली आणि महिनाभर मोठ्या आग्रहाने आपल्या पाशीच ठेवून घेतले. ओम नमो आदेश.